बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका विजया ब्राह्मणकर लिखित कादंबरी सोनेरी सांज भाग 17. लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आज आय कॅम्प होता, त्यामुळे ही सारी लगबग सुरू होती. बाहेर डॉक्टर जयवंत तेलंग यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या 2 बहिणी सुहास तेलंग व वासंती तेलंग यांनी दान दिलेली ॲम्ब्युलन्स उभी होती, ज्यात वृद्धांना हात देऊन चढवल्या जात होतं. डॉक्टर जयवंत पुरुषोत्तम तेलंग वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी हार्ट अटॅकने एकाएकी गेले. पण ॲम्ब्युलन्सच्या रूपाने अजूनही ते वृद्धाश्रमातील वृद्धांना, रुग्णांना मदतीचा हात देतात. आताही ते रुग्णांना घेऊन लता मंगेशकर हॉस्पिटलकडे निघाले. रुग्ण बसले, ॲम्ब्युलन्स सुरू झाली. आज संक्रांत. आईने पुरणाचा घाट घातला होता. जेवणापूर्वी साऱ्यांना आईनेच हॉलमध्ये बोलावलं. सर्वांना हळदी कुंकू लावायला घेतलं. आई, हे काय, आम्हालाही लावता? यशोधरा म्हणाली. होय, आज मी साऱ्यांनाच हळदी कुंकू देणार आहे. कुणीही नाही म्हणायचं नाही. मला सांगा, कुंकू, गंध, टिकली आपण लहानपणापासूनच लावतो ना? मग जोडीदार गेला म्हणून ते मध्येच का सोडायचं? कुंकू लावणं हा स्त्रियांचा हक्क आहे. समाजाने तो त्यांच्यापासून हिरावून घेऊ नये असं मला वाटतं. असं म्हणून आईने सर्वांना हळदी कुंकू लावलं. काही जणी त्यावेळी ढसाढसा रडल्या. रडू नका, रडता कशाला? आई, तुम्ही आज आमचा नाही बाईपणाचा सन्मान केलात. हे एकच वाक्य बोलताना वैजयंतीला भरून आलं. अनेक धार्मिक कौटुंबिक कार्यक्रमातून विधवांना अलगद दूर सरतात, पण तुम्ही जवळ केलं, साऱ्यांना एकत्र आणलं. बाईपणाची एकच जात असते, तिला पोट जाती नसतात, हे दाखवून दिलंत आई तुम्ही. आई फक्त हसल्या. सर्वांच्या हातावर काटेरी हलवा आणि तिळगुळाचे लाडू ठेवले. पुरुषांनाही त्यांनी तिळगुळाचे लाडू दिले. सर्व स्त्रियांना तसेच पुरुषांनाही रुमाल दिले. आई, आम्हाला वाण देताय काय? वर्तक म्हणाले. वाण नाही, ही स्नेहभेट आहे छोटीशी. बहुतेक सर्वांनी आईना नमस्कार केला. गोपिकेने आईना हळदी कुंकू लावून तिळाचा लाडू त्यांच्या हातावर ठेवला, वाकून नमस्कार केला. आईने आज मैत्रीचा उत्सव साजरा केला होता. पुरणपोळीचं जेवण झालं. गोपिकेचं सारं लक्ष मात्र घरी होतं. आज कुणी ना कुणी भेटायला येईल असं तिला वाटत होतं. खोलीवर जाऊन आराम करायचा म्हणून वैजयंती, यशोधरा, गोपिका आपापल्या कॉटवरती पडल्या होत्या. गोपिकेचा आज डोळा लागला नाही. थोडी जरी चाहूल लागली तरी ती लगेच दाराकडे बघायची. त्यांना कुणाला माझी आठवण येत नाही, मग मीच का करते कुणाची आठवण? कितीही नको नको म्हटलं तरी ह्या आठवणी जळूसारख्या चिकटतात मनाला. काढून फेकू म्हटलं तरी फेकता येत नाहीत. कूस बदलवत गोपिकाच्या मनात विचार आला. इथे मला काही कुणी आणून सोडलं नाही. मला घरातून कुणी हाकललंही नाही. माझं कुणाशी भांडण नाही. मग का आले इथे मी? घर सोडून, माझं घर सोडून घरातली प्रत्येक गोष्ट माझी होती, मी घेतलेली, माझा स्पर्श असलेली. मी घरात होते की संबंध घर माझ्या आत होतं? घरच माझ्या आत होतं, घरातील माणसं माझ्या आत होती, माझ्या मनात. पण मी कुणाच्या मनात होते? मिटल्या डोळ्यांआड अश्रूंचा समुद्र उफानत होता. आवरून धरले तरी मिटल्या डोळ्यांतून आसवांची बारीक रेघ खाली ओघळलीच. कुणी विचारलं आपल्याला कसं सुरू आहे की आपण बिनदिक्कत सांगतो, मजेत. खरंच मजेत असतो का आपण? लग्न होऊन सासरी आले, पण त्या घरी माझं काहीही स्थान नव्हतं. उपेक्षा, अपमान, एकटेपणानं सजलेल्या काटेरी वाटा चालणं खरंच इतकं सहज होतं? माझ्या वाट्याला आलं उपेक्षा, अपमान आणि एकटंपण. माझ्या नवऱ्याला अर्धांगिनी नाही तर घरच्यांचं सारं करणारी एक हक्काची बाई हवी होती.
जसं सांगेल तसं निमूटपणे वागणारी, मीही हळूहळू तशी घडत गेले. कुणाचाही आधार नसला की मनुष्य समोर येईल ती परिस्थिती असह्यपणे स्वीकारत जातो. आलिया भोगाशी असावे सादर याप्रमाणे घरात इतरांच्या सर्व गरजा पूर्ण होत होत्या. पण जर मला बरं नसलं तरी माझ्यासाठी दवाखाना नव्हता. तसंही माझ्या असण्याला फारसं महत्त्व नव्हतंच. जगण्याला तर नव्हतं. जिथं जगण्याला महत्त्व नाही तिथे मताला कसं असेल. एकदा माझ्या मताने मी माझ्या लहान पोरीसाठी 10 रुपयांचा फ्रॉक घेतला होता. तिला तो रंग फार सुंदर दिसणार होता, पण तो फ्रॉक परत करून टाकण्यासाठी ह्याने केवढा तगादा लावला होता. हा तगादा पैसे खर्च झाले म्हणून होता की तो मी न विचारता आणला होता म्हणून होता हे मला माहीत नाही. तो फ्रॉक मी परत केला नाही, पण माझ्या पोरीला घालावासाही वाटला नाही. घरातलं घरपण जपण्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या माझ्या सारखीची किंमत घरी शून्य होती. अजूनही ती तशीच आहे. शून्य. पूज्य मोठा पूज्य. मुलं मोठी होऊ लागली तसा जगण्याला अर्थ प्राप्त होऊ लागला. जगण्याला नवनवीन संदर्भ गवसू लागले. पण हे दिवस येण्याकरता मला किती काळ वाट पाहावी लागली म्हणून सांगू. 14, 15, कदाचित 16ही असेल. नाही 30-35 डबल जन्मठेप. त्या काळात किती रात्री मी जागून काढल्या असतील, गणती नव्हती. घरी 1-1, 2-2 वाजता घरी येणाऱ्या माणसाला बाहेर कोणतं काम असेल, बरं जाब विचारण्याची सोय नव्हती आणि तेवढी माझी कुवतही नव्हती. खचलेली एखादी भिंत इतर भिंतीच्या साह्यानं उभी राहते तशी मी होते का. दिवसभर कामं आणि रात्रीची जागरण. टक्क डोळे उघडे असायचे रात्रभर. कधी कधी पहाटे डोळा लागायचा तर सकाळी उठून मुलांच्या आणि इतरांच्या शाळेची सकाळची घाई. त्या उदासवाण्या काळात घर सोडून जायचं कितीदा मनात यायचं. मरून जावा हा विचारही अनेकदा मनात डोकावायचा. पण मुलांकडे पाहून त्या विचारांना मी कटाक्षाने दूर सारण्याचा प्रयत्न करायचे. तसंही उकळात मुंडकं घातल्यानंतर दणक्यांना भिवून भागणारं नव्हतंच. आणि जगू नाही म्हटलं तरी जगणं कोण सोडतं. आपण जगतच तर असतो. जगण्याची ओढ माणसाला आयुष्यभर फरफडत मरणाच्या दारापर्यंत नेतच असते. ते फरफटणं मग कितीही असह्य झालं तरी. मला कळत नाही, एकाच घरात अनेक व्यक्ती राहूनही इतर मजेत जगतात, पण ही फरफट एखाद्याच्याच नशिबी काय येते. पूर्वजन्मीचं पाप म्हणतात ते हेच का. कोण होते मी मागच्या जन्मी. कुठली पापं केली होती मी. कोणी ठेवला माझ्या पापांचा हिशोब. अनेक विचारांनी मन हलत राहायचं आतल्या आत, वेड वाकडं. नको असलेले विचार मनात सारखे डोकावत होते. ज्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करावा ते आणखी चिकटू पाहत होते. दळण संपलं, निवडून घे, सासूबाई म्हणाल्या होत्या. आई तुम्ही पाकडून द्या ना, मी निवडते. बाप्पा इतकी मोठी झाली तरी पाखर पुकड नाही येत करता. इवाई जावाई आल्यावर शिकशील का. आणि त्या दिवसापासून कुणाच्या मदतीशिवाय निवडणं पुसणं सुरू झालं. आत्तासारखं स्वच्छ धान्य पूर्वी मिळत नव्हतं. अरे ह्या डिंकाच्या बाटलीत पेन कुणी घातलं. आल्या आल्या ह्यांची चौकशी. शाळेत शिकणारे त्यांचे बहीण भाऊ सारे गप्प होते. म्हणजे ह्यांच्या मते ते काम त्यांनी केलं नव्हतं हे उघड. ती डिंकाची बाटली माझ्यासमोर धरून हे म्हणाले, हे काम कुणाचं. अर्थात माझंच. मी नेहमीप्रमाणे कुठलीही गोष्ट स्वतःच्या अंगावर उडवून घेत म्हटलं. तरी मला वाटलंच, हे वळत तुच्छपणे म्हणाले. मी स्वतःशीच हसले. वाटलं का आपण असं करतो प्रत्येक वेळी. आपण ते काम केलेलं नसतं, मग का म्हणून मीच केलं म्हणतो. त्यांना बरं वाटावं म्हणून की त्यांच्या नजरेत जास्तीत जास्त वाईट वाटावं म्हणून. खरं तर त्यांच्या नजरेत मी कुठेच नव्हते. आसपासही नाही तर मग मनात कशी असेल. सकाळची साऱ्यांचीच शाळेची घाई. तो चुलीचा काळ होता, चुलीचा. कधी कधी लाकडं ओली असायची. मोठ्या जिकरीने पेटवली तर पुन्हा विझून जायची.
चूल पेटवून मी दुसऱ्या कामाला लागायचे. एकच काम घेऊन बसणं सकाळच्या वेळी मला परवडण्यासारखं नव्हतं. अरे, 4 दिवसांपूर्वी रॉकेलची 5 लिटरची डबकी भरून आणली. अर्धीच दिसते. हातात डबकी धरून ह्यांची विचारपूस. नेहमीसारखेच सगळे शांत. पुन्हा ह्यांचा तोच प्रश्न, पण रोख माझ्यावर असायचा. मी काय म्हणतो? ऐकलं मी, पण त्याचं काय आहे? ते रॉकेल मी पिऊन घेतलं. आवडतं मला ते. मीच मला प्रश्न करायचे, हे असं का करतेस प्रत्येक वेळी तू? आणि माझंच मन मला म्हणायचं, अगं, चूक कबूल केली की समोरची व्यक्ती शांत होते. सफाई देत बसलं की चिघळतं सारं. पण प्रथम तू ती चूक करायला तर हवीस ना. जाऊ दे, कुठं बिघडतं? तशीही मी वाईटच आहे, त्यात आणखीन थोडी भर. पण हे सारं का? कारण त्यांची पक्की समजूत आहे की त्यांची माणसं चुकीचं वागणारच नाहीत. मग कोण उरतं घरात? मीच ना. कमाल आहे तुझी. मी हसले, कसं नुसतंच हसले. डोळे मात्र ओले होते. तशीही माझ्या डोळ्यांना कोरड राहण्याची सवड कुठे होती. इतरांना चांगलं वाटावं म्हणून दर दिवशी वेगवेगळी परीक्षा देत असतो आपण. घराची तटबंदी शाबूत राहावी म्हणून हे असं सोसणं गरजेचं होतं. आणि हे माझं सासर उद्या माझ्या लेकीचं माहेर ठरणार होतं. म्हणूनही हळूहळू दिवस पालटले. सगळे आपापल्या मार्गाला लागले. मोकळं हसता येऊ लागलं, मोकळं बोलता येऊ लागलं. माझं घर मला आता आपलं वाटू लागलं. मी माझ्या मनासारखं थोडं थोडं वागायला लागले. आपण आपली मतं व्यक्त करू शकतो किंवा आपण आपल्या मनाप्रमाणे निर्णय घेऊ शकतो, ह्याचा आनंद मनाला होताच. पण बऱ्याचदा ह्या आनंदाला तडे जाऊ लागले. वाटायचं हे इतकं सगळं होऊनही आपला राग का येत नाही? माझ्या मनाच्या भिंतीनं माझ्या आईनं कशाचा गिलावा केला होता कुणास ठाऊक. पण हे असलं काही थोपवून धरण्याची ताकद नक्कीच त्या गिलाव्यात होती. कधी कधी आपली व्यक्ती आपल्या खूप जवळ आल्यासारखी वाटते. सारे ऋतू एकाएकी बहरून आल्यासारखे वाटतात. पण मग लहान लहानशा गोष्टीने एकदम दुरावा का निर्माण होतो? आपणच आपला दृष्टिकोन बदलावा का? पण कितीदा करायच्या तडजोडी? सगळे म्हणतात गोपिकेला राग कधी येत नाही, तिला रागावता येत नाही. कसा येईल राग? कुणी समजावणारा असेल तर रुसण्यातली खरी मजा. खूप उडावंसं वाटलं फुलपाखरासारखं. मोकळ्या आकाशात भरारी घ्यावीशी वाटली. पण जर दुखावून पडलोच खाली तर सांभाळून घ्यायलाही कुणी हवं ना. हे असे सांभाळून घेणारे ज्यांच्या आयुष्यात असतील ते किती सुखी असतील नाही? ज्यांना आधारासाठी इतरांचे हात असतात. स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी करणं किती सोपं असतं. पण प्रत्यक्षात पुरुषांकडून स्त्रीला तशी वागणूक मिळते का? कमाई करणाऱ्या स्त्रीलाही स्वतःचा पैसा स्वतःच्या मनाने खर्च करता येतो? मध्ये वर्तमानपत्रात एक सुंदर कविता वाचण्यात आली, चौकट नावाची. त्यात कवयित्री म्हणते, उत्तुंग आकाशात भरारी मारण्याचं तिचं स्वप्न होतं. पण सासरचा उंबरटा ओलांडून ती आत आली आणि एक चौकट तिच्या भोवती तयार झाली. चौकट छोटी होती, जाचक होती, वारंवार रुतत होती आणि तिचं अस्तित्व त्या चौकटीत मावेना. ह्या ओळींपाशी अडलो होतो आपण. डोळे ओले झाले होते आपले. आत काही उपगळून येत होतं. पुढच्या ओळींवरून नजर फिरत होती. शेवटच्या काही ओळी. पुन्हा ती थिजत गेली, भिजत गेली, आतल्या आत विझत गेली आणि हळूहळू चौकटीत बंदिस्त होत गेली. माझ्या डोळ्यातनं पाणी अलगदपणे गालावर ओघळलं. स्त्रियांनी मध्ये लुडबुड करू नये, नेहमी आपल्या मर्यादेत राहावं, त्याने घरातील कुठलाही निर्णय घेऊ नये, ही भावना पुरुषाच्या मनात कुठून जन्म घेते? अहमपणातून. मध्ये थोडी तब्येत बरी नव्हती. बऱ्याच दिवसांपासून अस्वस्थ वाटत होतं. खरं तर तसं वाटण्याचं काही कारण नव्हतं. सगळं ठीक होतं.
पाठीत दुखत होतं, कधी हातात दुखत होतं. डावीकडे बारीक बारीक कळ उठल्यासारखी वाटत होती. यात काळजी करण्यासारखं काही नव्हतं. तसं काही गंभीर असलं तर आपल्यालाही जाणवतंच. पण मनात शंकेची पाल ही चुकचुकत होतीच. घरात सगळ्यांना सांगून विनाकारण त्यांना काळजी वाटली असती. आल्यानंतर मग सांगूया या हिशेबाने मी दवाखान्यात गेले. मन धास्तावलं होतं, पण काळजीचं कारण नाही. डॉक्टर म्हणाले, औषधं लिहून दिली. चला म्हणजे काळजी मिटली. औषधांनी बरं वाटेल. आता घरी गेले की ह्यांना सांगूया. म्हणतील, काय डेअरिंग आहे तुझं? एकटी गेलीस, दाखवून घेतलंस डॉक्टरांना. याला म्हणतात हिंमत. आता औषधं नीट घे, पुन्हा त्रास व्हायला नको. मीही मनाशीच म्हटलं, चला घरी गेलं की उपवास सोडूया. आज गुरुवार होता गजानन महाराजांचा. पण घरी आल्यावर वेगळंच वाढून ठेवलं होतं माझ्यासमोर. मी सारं सांगताच पुन्हा घरी वारा धुंद सुटलं घरात. मी दवाखान्यात गेले, तेही न सांगता हे पटवून घेणं त्यांना जड गेलं. आणि मुलगा हे दोघंही बापलेक लिंबू उभा आडवा चिरावा तसे मला चिरत राहिले. वाटलं, हे काय झालं? आपण खूप मोठा गुन्हा केला का? लोक काय म्हणतील? कशानं काही झालं असतं तर? माझा मोठा मुलगा, आम्हाला कळवलं का नाही? यांचं म्हणणं. तेही चिडून, चेहरा आक्रसलेला, डोळे वटारलेले आणि आजवर मनाच्या आत दडवून टाकलेले सारे सल एकदम सरसरून उभे राहिले. सारं भोगलं सोसलं, सारं क्षणात मनात जागलं आणि म्हटलं, म्हणजे तुम्हा लोकांना माझी काळजी नाही, लोक काय म्हणतील ह्यांची काळजी आहे. म्हणजे माझं महत्त्व नाही, माझ्या दुखण्याचं महत्त्व नाही. नाहीतरी मी नकोच आहे तुम्हाला. मलाही यातून भरून आलं होतं, कारण त्यांच्या बोलण्यात माझी काळजी कुठेच नव्हती. जराही होती ती बाहेरील लोकांची काळजी. एकदा वाटलंही या दोघांना माझ्याबद्दल प्रेम आहे, काळजी आहे, म्हणून कदाचित मला रागवत असतील. पण त्याचा मागमूस कुठेच नव्हता. मग हे अकांड तांडव कशासाठी होतं? पुरुषीपणाला, पुरुषातल्या अहमपणाला मी धक्का दिला होता म्हणून ना? तसं नसतं तर माझ्या बोलण्याने ते दुखावले नसते. आता तुला कसं वाटतं? काही दुखतं का? त्रास तर नाही ना होत? औषधं आणली का? व्यवस्थित घे. आज उपवास आहे, चल आपण जेवण करूया. आम्ही घेतो ताटं, तू बाईस तर. कमीत कमी तू आम्हाला हवी आहेस असं एक शब्दानंही माझ्याशी कोणी बोललं नव्हतं. तशी माझी अपेक्षाही नव्हती. पण ज्या पद्धतीने माझ्याशी दोघेही बापलेक वागले त्यामुळे अनेक प्रश्न मनात उभे राहिले. आतली सल अधिकच सलायला लागली. त्या रात्री मी केवळ पाणी पिऊनच झोपले. पाणीही घशाखाली उतरत नव्हतंच आणि डोळ्यात तर झोप तरी कुठे होती. माझ्या दुखण्यामध्ये आणखीन पसाभर दुःख मिसळून पुरुषी अहंकार शांत झाले होते. डोळ्यातील पाणी निपटून काढताना वाटलं, लहानपणी मुलं चुकतात तरी त्यांच्या 1000 चुका माफ करून आई त्यांना पोटाशी घेते. तशी आईची एखादी चूक माफ करून तिच्या चुकीवर मुलं पांघरून नाही घालू शकत? का नाही घालू शकत? आता माझी ताकद संपली होती. वारंवार वादळं झेलणं झेपतही नव्हतं. आता मला शांतता हवी होती. आजवर इतरांसाठी जगले होते, आता मला माझ्यासाठी जगायचं होतं. जिथे अपेक्षांचं ओझं नसेल, नात्याचा गुंता नसेल, अशा ठिकाणी. अतिशय बिकट परिस्थितीतून वाट काढीत मी हा मुक्काम गाठला होता. ज्या काळात पायाखालची वाळू निसटते आहे असं वाटून सुद्धा मी ठामपणे पाय रोवून उभे होते. तो ठामपणा आता मला दगा देऊन गेला. अविश्वासानं लपेटलेली तकलादू नाती आता नको वाटत होती. उतरत्या वयात नात्यातला घट्टपणा वाढत जातो म्हणतात. मला नाही जाणवला तो कधी. माझ्या बाबतीतील नाती पूर्वीही घट्ट नव्हती, आताही नाहीत. जगण्याचं सारे रंग बेरंग झाले होते.
आणि मग मी घर सोडण्याचा निर्णय घेतला. बॅग भरली आणि पहाटे सगळे साखर झोपेत असताना घराबाहेर पडले. घराचा निरोप घेताना जड गेलं होतं मला. माझी चिमणी पाडसं झोपली होती. जागी असती तर पाऊल अडखळलेच असते. म्हणूनच पहाटेच्या अंधारात बाहेर पडले. मनातला अंधार बाहेरच्या अंधारात मिसळून गेला. आता हे सारं आठवलं गोपिकेला. उशी ओली झाली होती. आणखीन कुठेतरी वाचलेलं आठवलं. कोणीतरी विचारतं, बाई ग, तुझ्या दुःखाला पदर किती? त्यावरती सहज म्हणते, मोजलेच नाहीत. पुन्हा डोळ्यांच्या झुंबरातून आसवांचे काही लोलक खाली निखळलेच. हॅलो आई, मी सरिता बोलते. बोल ग. तिकडून डॉक्टर सरिताच्या आई प्रमिलाबाई म्हणाल्या, अगं कालची संक्रांत झाली. तू गेली असशील ना संजीवनमध्ये? नाही ना गं, जमलंच नाही. आज जाईन म्हणते. डॉक्टर साहेब असतील ना? नाही, ते नाही, तिथे मुंबईला गेलेत. तू येतेस का माझ्याबरोबर? येईन ना, मी तिळाच्या वड्या करून घेते. ठीक आहे, मी क्लिनिकवरून आल्यानंतर निघू. 3 वाजता, तोवर मुलंही येतात. ठीक आहे. आणि बरोबर 3 वाजता मायलेकी संजीवनकडे निघाल्या. मुलंही होती. त्यांना आजीच्या भेटीची ओढ होती. ड्रायव्हिंग स्वतः डॉक्टर सरिता करीत होती. इकडे बाजूलाच बसल्या आईशी गप्पाही चालू होत्या. मागच्या सीटवर मुलांचा गोंधळ सुरू होता. साधारण 4च्या दरम्यान डॉक्टर सरिताची गाडी संजीवनमध्ये पोहोचली. डॉक्टर सरिताने येण्याबद्दल आईंना कळवलं होतं. त्यामुळे त्या सुनेची वाटच पाहत होत्या. पल्लवी, शांतनू धावत जाऊन आजीला बिलगले आणि आईचं मन समाधान पावलं. या, प्रमिलाबाईंना आणि सरिताला आई म्हणाल्या. आत्या, वृद्ध कुठं आहेत सारे? डॉक्टर सरिताने हातातील पिशवी सावरीत विचारलं. खालीच सारे आहेत, या. डायनिंग हॉलमध्ये सर्वांना चहा देणं सुरू होतं आणि डायनिंग हॉलमध्ये आलेल्या डॉक्टर सरिताला बघताच सर्वजण एकमेकांना सांगू लागले, मॅडम आल्या, मॅडम आल्या. कसे आहात? सर्वांकडे बघत डॉक्टर सरिता म्हणाली, ठीक. हसत बरेच जण म्हणाले, चहा पिला नाहीत ना अजून? नाही, आता घेणारच होतो. 1 मिनिट थांबा हं. आणि आईला डॉक्टर सरिता म्हणाली, आई, वड्या देतेस ना? प्रमिलाबाईंनी पिशवीतून वड्यांचा डबा काढला. सर्वांच्या हातावर एक एक तिळाची वडी ठेवू लागल्या आणि हसत म्हणाल्या, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सरिताने प्रत्येकाला एक गोल छोटासा भोवती लाखेचं लक्षीकाम असलेला आरसा दिला. तिथे असलेल्या प्रत्येकाला तिनं तो आरसा दिला आणि हसून म्हणाली, आरसा नाही, हे तुमचं प्रतिबिंब आहे. आजच्यापेक्षा उद्याचं प्रतिबिंब अधिकाधिक टवटवीत असायला हवं. काय? जनाजीच्या खांद्यावर हात ठेवून डॉक्टर सरिता म्हणाली, आम्हाला आवडली तुमची भेट. वैजयंती म्हणाली, हो ना, आमचंच प्रतिबिंब आम्हाला भेट. यशोधरा म्हणाली, छानच आहे ही प्रतिबिंबाची भेट. आपण आपल्याला पुन्हा पुन्हा निहाळण्याची संधी मिळते त्यामुळे. गोपिका म्हणाली, तुम्हाला सर्वांना आवडलं ना? त्यातच सगळं आलं. पण मॅडम, एवढे एकसारखे सुंदर प्रतिबिंब तुम्ही मिळवलेतच कुठून? माझी मैत्रीण गेली होती राजस्थानला, तिच्या हातून बोलवले. आमच्यासाठी? होय मॅडम, अशाच नेहमी भेटीसाठी येत चला. पण प्रत्येक वेळी भेट नको हं. ही संक्रांतीची भेट आहे. आणि मग डॉक्टर सरिताने ती संध्याकाळ वृद्धांसोबत घालवली. प्रत्येकाची आस्थेनं चौकशी केली. खूप गप्पा झाल्या. आणि गमतीची बाब म्हणजे गप्पा चालू असताना बरेच जण अधूनमधून दिल्ल्या आरशात आपले प्रतिबिंब न्याहाळत होते. स्वतःलाच स्वतःकडे बघण्याची, स्वतःला न्याहाळण्याची एक छानशी संधी डॉक्टर सरिताने त्यांना दिली होती.
सकाळचा चहा झाल्यानंतर बरीचशी मंडळी लॉनवरती खुर्च्या टाकून वर्तमानपत्र वाचत बसली होती. बाप रे, काय जमाना आलाय, वर्तक म्हणाले. का, काय झालं, नाना काकांनी विचारलं. ही हो वर्तमानपत्रातली बातमी. मुलगा आपल्या कुटुंबासह खाली राहायचा आणि आई एकटीवरती राहायची. मग, माईनी विचारलं. मग काय, बिचारी जगण्याला कंटाळली, वैफल्यग्रस्त झाली आणि दिला जीव. कुठे, विहिरीत का हो? नाही हो माई, हल्ली विहिरी कुठे राहिल्यात, वरच्या मजल्यावरून खाली उडी घेतली. बापरे, दवाखान्यात नाही नेलं? जागेवरच गेली आई. काहीतरी जमाना आला बाई. काल परवाला पुन्हा एक बातमी होती, नाना काका म्हणाले. कोणती? आई वडील नेहमी काम सांगतात म्हणून एका तरुण मुलाने आईवडिलांचा दगडाने ठेचून खून केला. खरंच, माईनी विचारलं. तर काय खोटं सांगतो का आई? बापरे, काय मुलं आहेत, स्वतःच्या जन्मदात्यांना मारलं म्हणता. काहीतरी बाई विपरीत. त्यापेक्षा आम्ही निपुत्रिक बरे, माई म्हणाल्या. यात तुम्हाला समाधान वाटतंय का माई? आता वाटायलाच हवं ना. माई, दुःख हे प्रत्येकाच्या वाट्याला येतच. दुःखाचे रंग वेगवेगळे असले तरी त्याची जात एकच असते हो, वैजयंती म्हणाली. वर्तमानपत्रात आलेल्या बातमीवरती सर्वांची चर्चा सुरू होती. वैजयंती मात्र शांत बसून होती. तिला तिचा कैवल्य आठवला. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा, काळजी घेणारा. खरंच कैवल्यासारखी मुलं देवानं सर्वांना द्यावीत. आणि मग तिच्या डोळ्यांसमोर उभे राहिले तिचे काका, कडक स्वभावाचे, दगडच म्हणा ना, आणि मऊ स्वभावाची काकू. काकांना काकू व्यवस्थित सांभाळून घेत होती म्हणून घराला घरपण होतं. काका म्हणजे अगदी जमदग्नीचा अवतार. लहान सहानच्या गोष्टीने वाया जायचं काकाचं. सकाळी 10 आणि रात्री 7 ही जेवणाची ठरलेली वेळ. 5 मिनटं वेळ झाला काकूंना ताट वाढायला की तरातरा निघून जाणार, भूक नाही म्हणून. कधी भाजीला मीठ जास्त झालं म्हणून ताट भिरकावून देणार. कधी नीट वागणं नाही की नीट बोलणं नाही. काकू या निखाऱ्याला पदरात बांधून संसार करीत होत्या. कुणी घरी आलेलं चालायचं नाही. कुणी वर मान करून बोललेलं खपायचं नाही. मी म्हणेल ती पूर्व. इतरांना तुच्छ लेखण्याची सवय. टी व्हीवरचे कार्यक्रम ते पाहतील तेच काकूनी पाहायचे. कुणाकडे काकू बसायला गेलेलीही त्यांना आवडायचं नाही. त्यांना एकच मुलगा दुष्यंत. दुष्यंत हुशार होता, इंजिनियर होता आणि एक दिवस अमेरिकेला गेला. काकांना दुष्यंतचा अभिमान होता, तसाच तो काकूंनाही होता. आपला मुलगा चुकीचं कधीच वागणार नाही याचा त्यांना विश्वास होता. जसजसं वय वाढत होतं तसतसा काकांचा तिरसटपणा वाढत होता. त्यांचं वागणं काकूंना हैराण करीत होतं. कधी कोड्यात टाकीत होतं, कधी सारखी काकांची चिडचिड चालायची. त्यांना बरं वाटावं म्हणून काकूंची धावपळ असायची. प्रत्येक गोष्ट त्यांना बरी वाटावं म्हणून त्या करीत. स्वयंपाकावरून नेहमीच त्यांना काकांची बोलणी खावी लागत. तुला काही येत नाही, तू बावळटच आहेस, तुला साधा व्यवहार कळत नाही, मी आहे म्हणून ठीक आहे. काकू मुकाट ऐकून घेत. प्रत्युत्तर देण्याचा त्यांचा स्वभावच नव्हता. काका काकूंबरोबर नेहमी तिखट शब्दात बोलत, पण काकू त्याला फारसं मनाला लावून घ्यायची नाही. वाटलं दुष्यंतचं लग्न झाल्यावर सारं काही निवळेल, त्याच्या संसाराने थोडेफार सुखाचे दिवस पाहायला मिळतील, ह्यांच्या स्वभावाची तीव्रताही थोडी कमी होईल. पण तसं व्हायचं नव्हतंच. दुष्यंतने तिकडेच लग्न केल्याचं कळवलं आणि काकूंच्या बेतावर पाणी फिरलं. पाहिलंस तुझ्या पोराने कसे दिवे लावलेत ते? काका काकूंवर खिकसत होते. काकू गप्पच.
खूप मानपान करून घ्यायचे होते ना लेकाच्या लग्नात. बस आता हात चोळत. तसं काही नाही हो, काकू म्हणाल्या. काकांचं हे नेहमीचंच होतं. मुलातले चांगले गुण प्रकर्षाने जाणवले की तेव्हा मुलगा त्यांचा, आणि मनासारखा मुलगा नाही वागला तर तो काकूंचा होता. दुष्यंतचं अमेरिकेला जायचं ठरलं तेव्हा साऱ्यांना अभिमानाने छाती फुगवून सांगत, माझा दुष्यंत अमेरिकेला चालला असं म्हणून. खरंच गुणी निघाला मुलगा, समोरची व्यक्ती म्हणायची. मग मुलगा गुणाचा आहे. काकांच्या बोलण्यात गर्वोक्ती असायची. आता त्यानं तिकडं त्याच्या मनाप्रमाणे लग्न केलं आणि काका काकूंवर रोजच घसरू लागले. तुझं घरात लक्षच नव्हतं, तू त्याच्यावर चांगले संस्कारच केले नाहीत. तरी बरं एकच मुलगा होता, जास्ती असते तर काय केलं असतं कुणास ठाऊक. काकू निमूटपणे ऐकून घेत होत्या. त्याशिवाय पर्यायही नव्हता. आपली बाजू मांडायची काकूंना सवय नव्हती. जे जसं आहे तसंच्या तसं ते मान्य करणं हेच त्यांच्या हातात होतं. खूपच मनस्ताप झाला तर आपल्या खोलीत जाऊन दार बंद करून मनसोक्त पोटभर रडून घ्यायचं. अलीकडचे दुष्यंतचे फोन जास्तच येत होते. तुम्ही इथे माझ्याकडे या म्हणत होता. जायचं का, काका काकूंना म्हणाले. नको, जे आहे ते ठीक आहे. का, तुला माझ्या मुलाचं कौतुक नाही? काका अधूनमधून असे पलट्या मारीत बोलायचे. आहे हो, तुमच्या मुलाचं कौतुक आहे मला, पण तिथं राहणं नाही जमणार आपल्याला. आपण आपले गावठी लोक. तू अशील गावठी, मी नाही. खरं आहे तुमचं, गावठी मीच आहे. पुन्हा फोन आला दुष्यंतचा. बाबा इकडेच या. तिथे काय पडलं आहे? जगणं म्हणजे काय असतं, समृद्धी म्हणजे काय असते, सुखसोयी कशा असतात, स्वच्छता कशी असावी, हे इथे येऊन तर बघा. आणि हो, मी तुम्हाला तिकडे पुन्हा नाही पाठवणार. बघ बघ, माझा मुलगा किती प्रेम करतोय, त्याला ओढ आहे आपली. काकूंना मात्र लेकाच्या बोलण्याला वेगळा वास येऊ लागला. इकडेच या म्हणजे काय? मी तुम्हाला तिकडे पाठवणार नाही म्हणजे काय? आणि इथलं हे घरदार त्याचं काय करायचं? काकांचं सुरूच होतं, दुष्यंतकडे जाऊया म्हणून. जायचं पण परत यायचं. कधी नव्हे ते काकू ठामपणे म्हणाल्या. का, तिथे राहिलं तर काय होईल? होणार काय आहे, मुलाचंच घर आहे आपल्या. पण दुसऱ्यांच्या अधीन राहणं तुम्हाला जमतं का? इथे ठीक आहे, कसंही राहिलं, कसंही बोललं, कसंही वागलं तरी. मी काय चुकीचं वागतो? काकांचा आवाज चढला. असं काही मी म्हणाले नाही. नाही, अलीकडे बघतोय तुझं वागणं बदलत चाललंय. चुरू बोलायला लागली आज. काय करू, वाघ म्हटला तरी खातो आणि वाघोबा म्हटलं तरी खातोच. हे ओठाशी आलेले शब्द काकूने ओठाआडच दडवले आणि म्हणाल्या, मला तुमची काळजी वाटते. मी आहे तोवर ठीक आहे, पण माझ्यानंतर तुमचं कसं होईल? काय होणार? मुलाकडे जाईन मी. काकू मनातून थोड्या दुखावल्या. माझ्यानंतरचा ह्यांच्याजवळ पर्याय तयार आहे, परंतु तू कुठे चाललीस, तुझ्याशिवाय माझं कसं निभेल, असं काही ते म्हणाले नाहीत. खरं तर स्वतःच्या हाताने पेलाभर पाणी न घेणारा हा माणूस किती तटस्थपणे बोलत होता माझ्या नसण्याबद्दल. काकूंच्या मनात विचार आला. त्यांनी म्हटलेलं आपण ऐकायचं. आपण काही बोलायला गेलं की दुर्लक्ष करणार. त्यांनी म्हटलं म्हणून आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी करायच्या. डायनिंग टेबलवरती जेवण करताना त्यांच्या खुर्चीवर कुणी बसलेलं चालायचं नाही. त्यांच्या आधी वर्तमानपत्राची घडी उघडून कुणी वाचलेलं चालणार नाही. गाडीवर कुठं बाहेरही जायचं म्हटलं तर तिथेच जायचं. मध्ये कुठलं काम करायचं असेल, दुकानातून काही खरेदी करायची असेल, म्हणजे आपल्याला एखादं काम आठवलं तर ते करणार नाहीत.
आधीच का नाही सांगितलं तसं म्हणणार. सासूबाई म्हणायच्या, हा अगदी वडिलांच्या वळणावर गेला आहे. जे सासूबाईंनी सोसलं तेच मीही सोसतेच आहे. घरी सतत कुळकुळाचार चालू असायचे. चातुर्मास सुरू झाला की सणांना काही वाण नसायची. गणपती, महालक्ष्म्या असायच्या. सासूबाई सगळीकडे लक्ष ठेवून असायच्या. सासरे गेल्यानंतर घरादावर त्यांचाच वचक होता. महालक्ष्म्यांचा तर थाट उडवून द्यायच्या त्या. त्यांच्या देखरेखीखाली माझी कामं सुरू असायची. फुलोरा, महालक्ष्म्या मांडणं, साड्या नेसवणं, आरास रास ओटी भरणं सारं सोहळ्यात व्हायचं. रात्री झोपायला उशीर व्हायचा. सकाळी थोडा जरी उठायला उशीर झाला तरी भांड्यांची आदळा पटकानी यायची. आणि उठल्या वाटतं सासूबाई असं म्हणून मी धडपडत उठून कामाला लागायचे. पहाटेच आंघोळ करून पूजेची तयारी, मग सोहळ्यातला पूर्णावरणाचा स्वयंपाक. आंबील कथलीपासून सारं 16 भाज्या नैवेद्यासाठी सारं 16च्या प्रमाणात लागायचं. मग महालक्ष्म्यांचा नैवेद्य म्हणजे त्यांचं जेवण. 16 दिव्यांनी केळीच्या पानावरचं महालक्ष्म्यांचं जेवण उजळून निघायचं. सारंच कसं प्रसन्न. मग आरती. मी माझ्या सौख्यासाठी साष्टांग दंडवत घालायचे. मग जेवणावळी उठायच्या. महालक्ष्म्या उठल्या की मग पुन्हा सारी आवरावर. स्टीलचे भांडे किती, वाट्या किती, ताटे किती, चांदीची भांडी किती, पितळीची किती, ते पुन्हा पुन्हा मोजून पुसून जागच्या जागी ठेवायचे. संबंध आठवडा 15 श्वास घ्यायला सवड नसायची. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.